लोणावळ्यामध्ये काँग्रेसनं चिंतन शिबिर घेतलं। मात्र या शिबिरामध्ये चिंतन कमी आणि चिंता जास्त असं चित्र दिसलं। अशोक चव्हाणांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर या रस्त्यानं आता आणखी किती आमदार आणि त्यांच्यासोबत आणखी किती नेते जाणार याची चिंता या शिबिरामध्ये जाणवत राहिली। बघूया याबाबतचा खास रिपोर्ट। ते 17 काँग्रेस पक्षातील आमदार हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये सामील होतील। अशोक चव्हाण साहेबांनी अनेक बैठकी विद्यमान आमदारांसोबत घेतल्या आहेत। थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळ्यात काँग्रेसनं 2 दिवस चिंतन केलं, पण असं असलं तरी काँग्रेसची चिंता कमी होताना दिसत नाहीये। यामागचं कारण आहे नुकतेच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण। चव्हाणांच्या पाठोपाठ काँग्रेसचे अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे। या इच्छुक काँग्रेस आमदारांची भाजपचे नवनिर्वाचित नेते अशोक चव्हाणांनी बैठक घेतल्याचा दावा आमदार परिणय फुकेंनी केला। जवळपास 16 ते 17 काँग्रेस पक्षातील आमदार हे भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये सामील होतील, कारण या संदर्भात अशोक चव्हाण साहेबांनी अनेक बैठकी विद्यमान आमदारांसोबत घेतल्या आहेत आणि त्या सगळ्या लोकांची जवळपास तयारी निश्चित झाली आहे की ते भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीमध्ये सामील होतील। भाजपला दावा करण्यातच आनंद आहे। हे जे काही चालले आहेत मला काही कळत नाही की तुम्ही 400 पार म्हणताय आणि काँग्रेस पळवत आहे, राष्ट्रवादी पळवत आहे, शिवसेना पळवत आहे, माणसं पळवत आहे, पक्ष पळवत आहे। हा काय गोंधळ काय आहे? म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या कार्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्हाला जनतेतून नाकारतायत। त्यामुळं फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात जाल। लोक तुम्हाला आता सोडणार नाही। लोकांना हे काही आवडलेलं नाही। लोक आता वाट बघत आहेत। तुम्ही जितके दुसऱ्याचे पक्ष फोडाल, घर फोडाल, तुम्हाला खड्ड्यात पडल्याशिवाय, खड्ड्यात लोक घातल्याशिवाय राहणार नाही आणि तो खड्डा जनतेने तयार केला आहे। वाट बघत आहेत निवडणुकीची, मतदानाची। अशोक चव्हाणांपाठोपाठ महाराष्ट्रात काँग्रेसला भगदाड पडण्याची चिन्ह आहेत। डझनभर काँग्रेस नेते पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। हे सर्व आमदार एकदम बंड न करता अथवा राजीनामा न देता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून जाऊ शकतात असं समजतंय। आमदार विश्वजित कदम, पलूस कडेगाव, आमदार अमित देशमुख, लातूर शहर, आमदार धीरज देशमुख, लातूर ग्रामीण, आमदार कुणाल पाटील, धुळे ग्रामीण, आमदार हिरामण खोसकर, इकतपुरी, आमदार सुलभा खोडके, अमरावती, आमदार मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिण, आमदार जितेंद्र अंतापूरकर, देगलूर, आमदार माधव जळगावकर, हदगाव, आमदार सुरेश वरपुडकर, पाथरी, आमदार अमित झनक, रिसोड, आमदार राजू आवळे, हातकणंगले, आमदार शिरीष चौधरी, रावेर, आमदार विकास ठाकरे, नागपूर पश्चिम, आमदार सुनील केदार, सावनेर, आमदार राजू पारवे, उमरेड। चर्चा का होता त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही आणि या चर्चा माझ्याकडं किंवा माझ्या सहकाऱ्यांच्याकडं किंवा माझ्या अवतीभोवती तर होत नाहीत। ह्या एक चर्चा येतात कुठून आणि कुठून या सुरू होतात याचं उत्तर मी नाही देऊ शकत। 100% जिथे जिथे काँग्रेस आहे तिथे तिथे काँग्रेस बळकट करणार आणि तिथे आम्ही 100% जिंकून येणार। तुम्हाला दिसेल की ह्यावेळेस सीट्स वाढलेले पण तुम्हाला दिसतील। काँग्रेस, माझे विचार काँग्रेसी आहेत, माझे विचार सेक्युलर आहेत, डेमोक्रॅटिक आहेत आणि मी काँग्रेस बरोबरच काम करणार आणि काँग्रेस हा विचार सगळीकडे पसरवणार आणि बीजेपीला आम्ही संपवू। एकीकडे काँग्रेसचे 12 ते 15 आमदार पक्षाला सोडणार असल्याच्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, तर दुसरीकडे लोणावळ्यातील चिंतन शिबिराकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचं समजतंय। त्यामुळे अशा आमदारांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय। सुलभा खोडके, अमरावती, केसी पाडवी, नंदुरबार, शिरीष कुमार नाईक, नवापूर, कुणाल पाटील, धुळे ग्रामीण, राजेश एकाडे, बुलढाणा, अमित झनक, रिसोड, यशोमती ठाकूर, तिवसा, सुभाष धोटे, राजुरा, माधव जवळगावकर, हदगाव, मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिण, जिशान सिद्दीकी, वांद्रे पूर्व, धीरज देशमुख, लातूर ग्रामीण, ऋतुराज पाटील, कोल्हापूर।
आमदारांनी परमिशन घेऊन अनेक आमदार आलेत आणि आमदार गेलेत. त्याबद्दल प्रभाऱ्यांनी आज सांगितलेलं आहे की जे आले नाहीत त्याला शोकास देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही जे आले नसतील त्यांना शोकास देऊ, त्यांच्याकडून कारणे मागून घेऊ. आणि आता पुढे निवडणूक आहेत, त्यामध्ये पक्षाच्या शिस्तीमध्ये जे कोणी येत नसतील त्यांना त्या पद्धतीचं प्रॉपरली संदेश देण्यात येईल. देशाचे 2 तुकडे झालेच पाहिजे असं म्हणणाऱ्या मांडीला मांडी लावून मांडीवर घेऊन बसतात. तर अशा नेत्याचं काम करायचं का असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या मनात आहे. अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे हे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन आत्मनिर्भर भारत घडवण्याचा संकल्प आहे, त्यामध्ये आपला वाटा उचलत आहे. नरेंद्र मोदीजी एक दिव्य दृष्टी, दूरदृष्टी आणि ज्यांच्या दिव्य दृष्टीतून दूरदृष्टीतून ज्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये हे प्रश्न कदापिही सुटू शकत नाही असं वाटायचं, ते प्रश्न सहजासहजी सुटत आहे. आता कुणीही पक्ष सोडणार नाही असा दावा काँग्रेसचे नेते भले करत असतील, ज्यांची नावं चर्चेत आहेत त्या आमदारही म्हणत असतील आम्ही पक्षाची साथ सोडणार नाही, पण भविष्यात कधी काय होईल कोणीही सांगू शकत नाही, कारण आम्ही जाणारच नाही असं ठासून सांगणारे नेते दुसऱ्या दिवशी भाजपच्या वळचणीला गेल्याचा इतिहास हा ताजा आहे. त्यामुळे चिंतन शिबिर करणारे काँग्रेसचे नेते चिंतेत असणार हे नक्की. जितेंद्र शिंगाडेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.